जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जो आई वडिलांना सांभाळत नाही तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही। ज्याला भगवंत सद्बुद्धी देतो तोच आई वडिलांची सेवा करतो, कारण आई वडिलांची सेवा करायला देखील भगवंतांची आपल्यावर कृपा असावी लागते, असे प्रतिपादन नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केले। शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहद्दीलगत असणाऱ्या श्री क्षेत्र बालमटाकळी शेकटे बुद्रुक येथील नारायणदास गड येथे परमपूज्य नारायणदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली नारायणदास गडावर भव्य दिव्य असे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। संत महंत वारकरी सेवेकरी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सप्ताहाच्या कीर्तनातील नामस्मरणाचा एक वेगळा आनंद साधू संतांबरोबर भाविकांनी घेतला आहे। यावेळी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या काल्याच्या कीर्तनाला परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त टाळकरी हे मोठ्या संख्येने हजर होते। या आपल्या स्वामी नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला येणाऱ्या भाविक भक्तांना नारायण बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की बाबांच्या सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सेवा केली, ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं, ज्यांनी ज्यांनी बाबांची सेवा केली त्यांना काही कमी पडू देऊ नका आणि अशी सद्बुद्धी द्या, अशी वैकुंठवासी नारायणदास बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो। संगमनेर तालुक्यातील शाश्वत पाण्यापासून वंचित असलेल्या चंदनापुरी, सावरगाव तळ, जोळे, हिवरगाव, पावसा आणि शिरापूर या गावांना निळवंडे कालव्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या गावांसाठी निळवंडे कालव्यावरून उपसा सिंचन योजना राबवण्यास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। त्यामुळे संबंधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। नगर मनमाड राज्य महामार्गावरील रखडलेले अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे रस्ते काम पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे। राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात काल दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात डिग्रस येथील 19 वर्षीय नदीम आदम शेख याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याच्यासोबत असलेल्या उमर अब्बास शेख हा तरुण जखमी झाला आहे। या दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सायंकाळी नगर मनमाड महामार्गावर अचानक चक्काजाम आंदोलन केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे। जिल्ह्यात डिसेंबर महिन्याभरात 18 पेक्षा अधिक बिबटे जेरबंद झाले आहेत। सद्यस्थितीत जखमी आणि असे इतर 40 बिबटे जिल्ह्यातील वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये पाहुणचार घेत आहेत। हे बिबटे पिंजऱ्यातच असल्याने नवीन मोहिमांसाठी पिंजरेही अपुरे पडत आहे। या बिबट्यांच्या देखभालीचा वाढता खर्च आणि त्यांना ठेवण्यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप परवानगी मिळालेली नाही। अकोले, राहुरी, संगमनेर यासह विविध क्षेत्रीय स्तरांवरील रोपवाटिकांमध्ये पिंजऱ्यात बंद आहेत। या बिबट्यांना पुन्हा निसर्गात न सोडता थेट इतर बचाव केंद्रांमध्ये पाठवण्याची परवानगी मागितली आहे। पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात शेतीतील चाळीत झोपलेल्या शेतकऱ्याची कापसाच्या गोण्यांच्या चोरी दरम्यान निर्घुण हत्या करून 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली। दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री रामदास कारभारी शिरसाट हे आपल्या शेतात कांद्याच्या चाळीतील पत्र्याच्या शेडमध्ये कापसाच्या गोण्यांची राखण करण्यासाठी झोपलेले होते। याच दरम्यान भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गीते, श्रीकांत रावसाहेब सूर्यवंशी व किरण अजिनाथ कोरडे या चौघांनी कट रचून शेडमधील सुमारे 15,000 रुपये किमतीच्या 14 कापसाच्या गोण्या चोरी केल्या। त्याजवळच असलेल्या उसाच्या शेतात लपून ठेवल्या। चोरी करत असताना रामदास शिरसाट यांना जाग आली व त्यांनी आरोपींना ओळखले, त्यामुळे आरोपींनी शिरसाट यांच्या तोंडावर रग व कापूस दाबून जीवे ठार मारले। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
शिर्डीमध्ये पिस्तूलचा धाक दाखवून सर्वसामान्यांचे रक्त गोठवणाऱ्या आणि गुन्हेगारी जगात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या मुजोर गुन्हेगाराचा माज अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने उतरवलाय। सराईत गुन्हेगार पप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख याला पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या असून या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगार टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत। सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। तसेच शेतीची माती खरबडून गेली व विहिरींची पडझड झाली। त्यास 3 महिने उलटले तरी शेवगाव तालुक्यात अद्याप शासकीय मदत मिळाली नाही। बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। महापुरामुळे जमिनीतील माती खरडून गेली आहे, बांध वाहून गेलेत, शेतांमध्ये मोठे खड्डे पडलेत, विहिरींची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली तर पुरामुळे मनुष्य हानीबरोबरच अनेक जनावरे वाहून गेलेत, कोंबड्या वाहून गेल्यात, नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्यही वाहून गेलेत, घरांची देखील पडझड झालेत। अनेक व्यापारी दुकानांमध्ये पाणी शिरून त्यांचा माल वाहून गेलाय। त्यामुळे तातडीने शासन निर्णयानुसार बाधितांना व आपदग्रस्तांना विशेष मदत पॅकेज व सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जानेवारी आला तरीही रब्बी हंगामी पिकांची पेरणी सुरूच आहे। आतापर्यंत 73.68% म्हणजे 4,01,061 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली। या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक गव्हाचा पेरा 1,14,420 हेक्टर झाला आहे। ज्वारीची पेरणी देखील 1,12,301 हेक्टरवर पोहोचली आहे। अद्याप गव्हाची पेरणी सुरू आहे। दरम्यान सध्या गव्हाची रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत। 20 ते 30% क्षेत्रावरील गहू मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेत आहे। या पिकांवर कोणतीही कीड अथवा रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही। ज्वारी वाढीच्या व पोटरी अवस्थेत आहे। पारनेर तालुक्यात ज्वारी फुलोरा अवस्थेत आहे। श्रीरामपूर व श्रीगोंदा तालुक्यात मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे। जिल्हा लोकल बोर्ड, त्यानंतर अस्तित्वात आलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या जिल्हाभरात हजारोंच्या संख्येत विखुरलेल्या स्वरूपात मालमत्ता आहेत। या मालमत्ता मोकळ्या जागा, इमारती, रस्ते, तलाव यासह विविध स्वरूपातील आहेत। यातील काही मालमत्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत तर काही ग्रामपंचायतींच्या असून अनेक ठिकाणी या मालमत्तेवर अतिक्रमणे झालेली आहेत। या मालमत्तांची कागदपत्रे, मोजमाप, नोंदणी, छायाचित्र, जिओ टॅगिंग सह तालुकानिहाय डिजिटल मालमत्ता कोश जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आला आहे। आतापर्यंत या डिजिटल कोशात 13,000 मालमत्तांची नोंदणी झाली असून यातील 6,940 मालमत्तांचे प्रमाणित करण्यात आले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश मिळत आहे। जामखेड नान्नज रोडवरील चुमळी गावच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून तब्बल 1,68,960 रुपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।